संसदेच्या या सर्वोच्च सभागृहात बजेटवर चर्चा ही केवळ औपचारिकता नाही, तर या देशातील 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक असतं. परंतु जेव्हा मी या अर्थसंकल्पाकडे पाहतो त्यावेळेस विकासाची दृष्टी कमी आणि आकड्यांचा भुलभुलैया जास्त दिसतो. एखादं प्रॉडक्ट विकण्यासाठी ज्या पद्धतीने आकर्षक पॅकेजिंग हा महत्त्वाचा मुद्दा असतो, त्या पद्धतीने हे बजेट केवळ आकर्षक, गुळमुळीत, अव्यवहार्य, अनावश्यक घोषणांच्या पाकिटातून गुंडाळून जनतेच्या हाती देण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेसाठी ते रिकाम्या बंद पाकिटाप्रमाणे आहे. अध्यक्ष महोदय, माझा महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. कारण देशाच्या एकूण प्रत्यक्ष करामध्ये 35% जास्त वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरामध्ये या बजेटने काय टाकलं हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांना अजून वेळ आहे, परंतु आज आपल्या विचाराचंच सरकार निवडून दिलं आहे. किमान त्या जनतेचा तरी आदर अर्थमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे होता. जरी हे सरकार सबका साथ म्हणत असले तरी महाराष्ट्राचा विकास या बजेटच्या माध्यमातून दिसत नाही.